तर त्या जॉईंटचं पण कनेक्शन आपण करणार आहे. तर कॉईल व्यवस्थित सेट करून घ्यायची आणि कॉईल पाण्यात भिजवून घ्यायची, म्हणजे भरताना जास्त त्रास होत नाही, लगेच आतमध्ये जाते. व्यवस्थित कॉईल बसवून घ्यायची. कॉईल बसवल्यानंतर दुसऱ्या साईडून कॉईल दाबून घ्यायची, पूर्ण स्लॉटमध्ये गेली पाहिजे. स्लॉटमध्ये गेल्यानंतर त्याच्यातील जो पेपर टाकलेला आहे तो पेपर काढून घ्यायचा. पेपर काढल्यानंतर ज्या कळकाच्या कांब्या असतात आपल्या त्या स्लॉटमध्ये टाकून घ्यायच्या, म्हणजे कॉईल हालत नाही. दोन्ही साईडून कांब्या टाकून झाल्यानंतर त्याला जे बांधलेला दोरा असेल तो सोडून घ्यायचा. त्याचा दोरा सोडून घेतल्यानंतर कॉईलला चांगला शेप द्यायचा, थोडा थोडा. आता बघताय तुम्ही दोन्ही साईडचे कॉईल बसवून झाले आणि दुसरा ग्रुप पण झालेला आहे भरून. आता तुम्ही पुढे बघत असाल तर तिसरा पण ग्रुप भरून झालेला आहे. आपण व्हिडिओ मोठा होईल म्हणून स्किप केलेला आहे. तर त्याच्यातून आपले टर्मिनल 6 बाहेर निघालेले आहेत आणि वाइंडिंग पण बांधून घेतलेलं आहे. आता तुम्ही बघा, आता आपण कनेक्शन पण केलेलं आहे. त्याचं कनेक्शन डेल्टा आहे, ते डेल्टा कनेक्शन पण करून झालेलं आहे. तर आता काल जो बेरिंग फुटलेलं होतं ते आपण बनवून आणलेलं आहे आणि एक बुशिंग खराब झालेलं होतं ते पण आणलेलं आहे बनवून. त्याच्यानंतर आपण मोटर जोडून घेतली आणि टेस्टिंगला चालू केली आणि त्याचा तुम्ही करंट बघू शकता. क्लायमीटरवरती 3